सावडे परब्रह्मावडे या जीवा, सावडे परब्रह्मावडे या जीवा, मनी मन रानिवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपी आपलपत मन तेथी, बापर खुमा देवीवरू सावडी प्रतिमा, मनी मनी क्षमा एक झाली, काय करू सये सावडी गोवित, आपे आपलपत मन तेथे, विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेवा समचरण सरोजम सांद्र नीलाभुदावम, जगन निहित पाणी मंडना मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्यति शन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाची सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी, आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणेका जनार्दनी, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामो दिवक्रम, खलानिशबादापनोदार दक्षम समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिते वाढलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या वचनाईका, कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काढी, आपणा सावे जवडी, लाली मेरे लाल की, जित देखो तलाल, देखन गई लाल को, हो गई लालम लाला, ही हनुमंत विराजे, कथा करू मती अनुसार, प्रेम सहित गादी धरू, पधारी पवन कुमार, सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो का कुलती तुझ लागी, आपुल्या बाळासी दरात हाती, न करा फजिती जनामध्ये, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, 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 पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत पंढरीचा देवराया. झालं का? झाले झाले गाठ मारत द्या सोडून, तुम्ही आलं खाली तर मी धरतो, काळजी नका करू. दंडवत तुझे पाया, सजिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्राय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. सावडे परब्रह्मावडे या जीवा, मनी मन रानिवा घर केले, काय करू सये सावडे गोवित, आपे आपलपत मन तेथे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई,
आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र आणि साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग मुक्त कैवल्य तेजनुदी माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि ज्ञानोबारायांच्या गाथ्यातील भगवान परमात्म्याचं विधिमुखानं यथार्थ वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा अव्यक्त ते आकारले ज्यावेळेस तो रूप घेऊन या ठिकाणी सगुण साकार होऊन येत असतो, त्या सगुण साकार रूपाचं वर्णन विधिमुखानं माऊली महावैष्णव ज्ञानोबा या अभंगातून करतात. असो, या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, किम निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलोत. मला असं वाटतं या ज्ञान मंडपामध्ये उपस्थित असणारा प्रत्येक श्रोता सज्जन मायबाप वर्ग प्रत्येकाला माहिती आहे ना. माझा आवाज येतोय का तुम्हाला? बोला ना. हा नाही काहीतरी आवाज येतोय ना? बरं. तर किम निमित्तानं आज आपण एकत्रित आलो. सर्वांना ज्ञात जरी असलं पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य अनुषंगानं. कारण कुठलंही कार्य म्हटलं की मला असं वाटतं मोहन काका, कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्यकरता कारण लागतं. कारणाशिवाय कार्य होत नाही. कोणी जर म्हणाल का हो आजचं कीर्तन काय कारण, म्हणे विनाकारण होतंय का? नाही, विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा, तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळेल तर तुम्हाला. नाहीतरी तुम्ही फुल रेंजवाली माणसं आहेत. कारण तुमच्या सप्ताहाची वर्ष सांगतात की तुम्हाला फुल रेंज आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भजी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, त्यातल्या त्यात श्री हरिभक्त पारायण तपोनिधी श्री गुरु माधव बाबा घुले यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे श्री हरिभक्त पारायण श्री गुरु रामकृष्णदासजी महाराज लैवितकर बाबांच्या शुभ प्रेरणेने चालत असलेला हा सप्ताह, वैकुंठवासी हरिभक्त पारायण रुंजा बाबा गुडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा आपला सप्ताह. या सप्ताहातील वर्ष 69 ना, आणि 69व्या वर्षातील जवळजवळ ही 8व्या दिवसाची सेवा म्हणजे काल्याची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली. ज्यांच्या संपर्कातून, ज्यांच्या अट्टहासातून ही सेवा माझ्याकडे आली, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरु बंधू, आपल्या गावाचे भूमिपुत्र असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार उत्तम महाराज माऊली, त्यांना आम्ही प्रेमानं माऊली म्हणतो, गुडवे माऊलींच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. माऊलींनी ही सेवा माऊलींच्याच दरबारात मला सोपवली म्हणून मला नाही म्हणता आलं नाही, आणि तुम्हा मायबाबांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. आज आपल्या सप्ताहातील 8वा दिवस आहे. मी नेहमी कीर्तनातून, कथेतून बोलतो की सप्ताह, कीर्तन, उत्सव 1 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो की 6 महिन्याचा असो, पण त्या सप्ताह कीर्तन उत्सवाला शोभा तेव्हाच केव्हा, जसं प्रपंचातलं सांगतो म्हणजे तुम्हाला कळत. माझी माता माऊली नटून थटून पैठणी घालून जरी उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. तसं सप्ताह कीर्तन उत्सव कितीही मोठी असली पण जोपर्यंत अशी गुणीजन टाळकळी लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. म्हणून आज या कीर्तनाकरता, सप्ताहाकरता 8 दिवसापासून ज्यांची सेवा आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि प्रार्थनीय उपस्थिती या गावामध्ये आपली आहे, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय आणि आमचे पितृतुल्य असणारे परमार्थप्रेमी श्रद्धेय मोहन काका धोंगडे या ठिकाणी असतील. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय भजन सम्राट, संगीत विशारद प्रभाकर बाबा मुसळे या ठिकाणी उपस्थित असतील. त्याचप्रमाणे आपल्या गावाचं वैभव आणि आपल्या गावामध्ये लोक ते म्हणतात ना, लोक सुशिक्षित होत चाललेत पण सुसंस्कारी राहिली नाहीत, आणि मुलांवर सुसंस्कार घडवण्याचा अट्टहास ज्यांनी मागच्या बऱ्याच वर्षापासून जोपासलेला आहे, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय परमार्थप्रेमी श्रद्धेय श्री गुरु मनोहर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माऊली आहेत, आमचा अजय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीच्यांचे नाव मला काही पाठ नाही. बाकी समस्त ग्रामस्थ भजी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बालगोपाल मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पखवाजावर ज्यांचे गोडशे साठे आमचे जिवलग, आणि असं म्हणतात की वेळ आला ना तर माणसानं सारथी बनावं पण स्वार्थी बनू नये, आणि जी नेहमी आमच्या पाठीशी सारथी बनून असतात श्री हरिभक्त पारायण अंबादास महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना एकदा
पुनश्च एकदा कोटी कोटी साधुवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आजच्या या कीर्तनाकरता मायबाप, मला असं वाटतं या परिसरात मी नवीन आहे, तरी मला सर्वांची नावं माहिती नाही, पण जेवढेही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावने दंडवत करतो. सेवेला सुरुवात करतो. सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचा आहे आणि माऊली महावैष्णव या अभंगातून भगवान परमात्मा सगुण साकार रूपानं ज्यावेळेस गोकुळात अवतीर्ण झाले, प्रागट्य भगवंताचं झालं, तर प्रागट्य झाल्यानंतर त्या भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ चिंतन विधिमुखानं या अभंगातून करतात. आजचा आपला दिवस म्हटला की काल्याचा दिवस आहे आणि मला असं वाटतं नाना, सप्ताह 1 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो की 1 महिन्याचा असो, पण त्या सप्ताहाची पूर्णाहुती म्हणजे काल्याच्या कीर्तनाने होत असते. मंदिर कितीही सुंदर बांधा आणि मंदिर कितीही मोठं बांधा, पण मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास गेलं हे कधी कळतंय? ज्यावेळेस त्या मंदिराचा कळस बसतोय तेव्हा. बरं, कळस कोणी स्थापित करावा? कळस कोण बसवतात? आता तुमच्या गावात सुंदर मंदिर आहे देवाचं, कळस बसवणारे असतात ना, कोण बसवतं कळस? मग आपल्याकडे म्हण आहे, आपल्याकडे म्हण आहे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे रीतिरिवाज आहे की कळस बसवण्याची प्रथा ही ब्रह्मचार्याकडे आहे. का असं कुठल्याच ग्रंथामध्ये पुराणामध्ये उल्लेख नाही की कळस हा ब्रह्मचार्याने बसवला पाहिजे, पण शास्त्र असं नाही आहे की तो कळस ब्रह्मचार्याने बसवला पाहिजे. पण मानसशास्त्र असं आहे, मानसशास्त्र म्हणजे माणसाचं शास्त्र असं आहे की असं म्हणतात की जो कळसाची स्थापना करतो त्याचा वंश खुंटीत जातो. भारतातली लोक एवढी चाप्टर आणि एवढी बुद्धिवान आहे की कोणाचा वंश खुंटीत जाण्यापेक्षा ब्रह्मचार्याला चढवा म्हणजे काही विथणार नाही. विठ्ठल विठ्ठल एकदा त्या कलशाची स्थापना झाली की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे श्रीगुरु नेहमी म्हणतात की काल्याचं कीर्तन म्हणजे हे कलशाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन संपलं की या सप्ताहाची पूर्णाहुती झाली. आजच्या कीर्तनाला कोणी सांगतेचं कीर्तन म्हणतंय, तर आजच्या कीर्तनाला कोणी समाप्तीचं कीर्तन म्हणतं. बरेचसे आमचे कीर्तनकार समाप्ती नाही म्हणत, पण याला मी खंडन करतो, हे समाप्तीचं कीर्तन आहे. समाप्ती म्हणजे काय? सम्य अधिक आप्ती बरोबर समाप्ती. सम्य म्हणजे ज्ञान, सम्यक म्हणजे ज्ञान, आप्ती म्हणजे आपनोती म्हणजे प्राप्त करणे. ज्ञानाची प्राप्ती म्हणजे साधकाला साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान ज्या दिवशी प्राप्त होते तो दिवस म्हणजे समाप्ती. विठ्ठल आणि म्हणून आजचं कीर्तन हे सांगतेचं कीर्तन आहे, आजचं कीर्तन हे समाप्तीचं कीर्तन आहे आणि बाकीच्या कीर्तनाचं मला बोलायचं नाही. मात्र आजच्या कीर्तनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तुकोबाराय म्हणतात, प्रकाराचे 3 तुका मने केले जनक. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारची लोक आहेत. कुठले कुठले? सत्वगुणी, नंतर रजगुणी आणि तिसरे तमगुणी. बाकीच्या कीर्तनाचं मला माहिती नाही. मात्र काल्याचं कीर्तन म्हटलं माईबाप की 3ही प्रकारची लोक काल्याच्या कीर्तनात खुश असतात, म्हणजे आनंदित असतात, प्रसन्न असतात. कारण काय? कारण असं आहे, चिंतन असं आहे, सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी 3ही प्रकाराची लोक काल्याच्या कीर्तनात आनंदित आणि प्रसन्न चित्तानं बसलेली असतात. कारण असं आहे, सत्वगुणी जी लोक आहेत ते विचार करतात की भगवंताची 9विधा भक्तीचं रसपान आम्हाला करण्यासाठी आज भेटणार आहेत, म्हणून सत्वगुणी हे खुश असतात. रजगुणी याच्याकरता खुश आहेत कारण भगवंताच्या लीलेचं गुणानुवाद त्यांच्या कानावर कर्णपटलावर आज जाणार आहेत, म्हणून ते सुद्धा आनंदित आहेत. आणि तमगुणी याच्याकरता आनंदित आहेत की 7 दिवसापासून आपल्या गावात चालत असलेली कटकट आज बंद होणार आहे, म्हणून ते सुद्धा खुश आहेत. आजचं कीर्तन हे आनंदाचं कीर्तन आहे. कुठलं कीर्तन आहे? कारण आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादे सर्व दुःखानां. आजचं कीर्तन हे आनंदाचं कीर्तन आहे आणि आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. म्हणून बघा, आजच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवणं आणि त्या टाळाचा आवाज आपल्या कर्णपटलावर येणं हा सुद्धा काय आहे? बोला बोला बोला, काय आहे? बोलत नाही तुम्ही? जाऊ का मी घरी जाऊ का? काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये गायन करणं हा सुद्धा काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये व्याख्यान करणं हा सुद्धा काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये पखवाज ऐकणं हा सुद्धा काय आहे? प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये ही दही आणि लाही जी आपल्याला भेटणार आहे हा सुद्धा काय आहे? एवढं सोडा,
आजच्या कीर्तनामाजी जी दही हंडी इथे लावलेली आहे, दही लाई भेटेल की नाही भेटेल माहिती नाही, पण आमची महिला मंडळाची धावपळ चालू असते. कशा करता? या हंडीचं तुकडं मिळवण्याकरता. कशा करता? कारण तो सुद्धा काय आहे? प्रसाद आहे. आणि शास्त्र असं म्हणतं, जर या खापरीचा तुकडा आपल्याला भेटला आणि तो उघडून जर आपण गुढघ्याला लावला तर 100 वर्षापासून दुखत असलेली गुडघी पुढच्या 15 दिवसात बरे होतात. किती दिवसात? 15 दिवसात. किती दिवसात? बाबा टाळ्या वाजवतात म्हणजे आनंद झाला तुम्हाला. 15 दिवसात बरं होतात. काका खबरदार, जर तुम्हाला एक खापरीचं तुकडं भेटलं तर बघा तुम्ही आता महिला मंडळ दहीलाई नाही खापरीच्या तुकड्यासाठी भांडण होतील इथे. पण ऐका, असं काहीच नाहीये बरं का. ही फक्त पिछे से आई आणि आगे ढकाई. विठ्ठल म्हणून आजच्या कीर्तनामध्ये सर्व गोष्टी प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये दहीलाई प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये दहीहंडीचं खापर प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये श्रवण करणं हा सुद्धा प्रसाद आहे. आजच्या कीर्तनामध्ये चप्पल हा सुद्धा नाही, चप्पल नाही बरं, चप्पल सोडून बाकी सर्व प्रसाद आहे. नाहीतर तुम्ही जुन्या ठेवायच्या नवीच न्यायच्या, म्हणून त्या भानगडीत पडू नका. आजचं कीर्तन हे प्रसन्नतेचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि आजचं कीर्तन म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याचं कीर्तन आहे. म्हणून बघा, सप्ताह किती दिवसाचा असला त्याची पूर्णाहुती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याच्या कीर्तनामध्ये काला 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 दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय काला म्हणजे काय आणि काला कोण देत असतो. सर्वात पहिले आपण बघूया की काला म्हणजे काय. काला समजणं हे फार महत्वाचं आहे. दही आणि लाही याला एकत्र केलं की याचा काय होतो? बोला बोला, काय होतो? काला. सोपं करून सांगतो, महिला मंडळ आपल्या ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक बनवत असताना चुलीवर बनवतात, बरोबर ना? चुलीवर बनवतात. तुम्ही सकाळी सकाळी तवा ठेवायचा, त्याच्यावर गरम गरम भाकर टाकायची आणि ती भाकर उतरवली की त्याचा बारीक चुरा करायचा आणि त्याच्यात कालवण घालायचं. त्याला काय म्हणतात? बोला ना, काय म्हणतात? काला नाही, तो रद्दा. तो रद्द आहे, तो काला नाही. दही आणि लाही याचं एकत्रीकरण म्हणजे काला. हरिनामाचा खिचडी काळा, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला. पण ऐका, आपल्या भागामध्ये आपण सहज बोलून जातो की दही आणि लाही म्हणजे काला, पण वारकरी संप्रदायाच्या संतांना हे प्रमाण अपेक्षित नाही. वारकरी संप्रदायाचे संत म्हणतात दही आणि लाही हा फक्त काला होत नाही, कारण दही आणि लाही अन्यत्र मार्केटमध्ये दुकानात तुम्हाला कुठेही बसतील, पण दही आणि लाही एकत्र करून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा जो काला असेल तो तुम्हाला फक्त सप्ताहाच्या शेवटच्या कीर्तनात भेटल्याशिवाय राहणार नाही. ऐका, सप्ताह कीर्तनाला सुरुवात झाली, 7 दिवस देवाची सेवा केली की 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला येऊन बसायचं. कीर्तनाला सुरुवात झाली, कीर्तनाचं चिंतन करता 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 शेवटी आपण आलो, काल्याचा अभंग म्हटला की मग आपण हात पुढं करायचा आणि हात आपण पुढं गेला की आपल्याला काय भेटत असतो? बोला बोला, काय भेटत असतो? काला. तो काला नाही, तो फक्त दही आणि लाही भेटतो. हात पुढं केल्यानंतर फक्त दही आणि लाही तुम्हाला भेटणार आहे. मग हात पुढं करण्याचं फळ म्हणजे दही आणि लाही आहे. मात्र या देहानं, या शरीरानं भक्ती करून, शरीरानं परिश्रम करून मिळवण्याचं जे फळ आहे त्याला ज्ञान आणि त्याला काला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि काल्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं माईबाप, तर या जगामध्ये वारकरी संप्रदायातली संत म्हणतात की या जगामध्ये ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ जर काही असेल तर तो काला आहे. वारकरी संप्रदायातला हो, ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ज्ञानापेक्षाही काकणभर काला श्रेष्ठ आहे. म्हणून बघा, काला एवढा दुर्लभ आहे की मृत्यूलोक जर सोडला तर हा काला वैकुंठात नाही. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. काला एवढा दुर्लभ आहे की देवांना मिळाला नाही, म्हणून काल्याची आसे देवजडी झाले मासे. पुढे पुसोनिया हासे. पुढे काय? तिरी सांगा ते हात. संत गोड म्हणतात की बाबा, काल्याच्या आशेने म्हणजे काला प्राप्त व्हावा ज्याच्याकरता सर्व देव मासे होऊन पाण्यात राहतात. कशा करता? कारण देवांनी मीटिंग भरवली, म्हणे काला तर आपल्याला असा भेटणार नाही, गेलो तरी देव देणार नाही, कारण देव ओळखल्याशिवाय राहणार नाही. मग काला तर प्राप्त करायचा आहे. मग काला प्राप्त करायचा असेल तर ज्यावेळेस गोपाळ काला खाऊन
त्या पाण्यामध्ये म्हणजे यमुना माईमध्ये हात धुण्याकरता येतील तेवढेच त्यांच्या हाताला लागलेली कण त्या ठिकाणी पाण्यात पडतील आणि ते आपण मासे म्हणून सेवन करू. म्हणून देवांनी माशांच्या रूपानं त्या पाण्यात येण्याचं ठरवलं. दुसरं कारण असं आहे, देव हुशार होते, देव चॅप्टर होते. देवासारखं राजकारण, देवासारखं हुशार दुसरं कोणीच नाही. हे देव हुशार होते आणि देवांचं म्हणणं असं होतं की आपण एखादी वेळेस देव आपल्याला काला देणार नाही, पण देवासोबत असणारी जी संत मंडळी म्हणजे गोपाळ मंडळी आहेत, यांना जर आपण विनम्र भावाने अभिवादन केलं आणि त्यांना जर आपण शरण गेलो तर आपल्याला काला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण देवांकडेही काला मागायचं नाही आणि संतांकडेही मागायचं नाही. पाण्यात माशाचं रूप धारण करायचं आणि तिथे काला सेवन करायचा. कारण असं आहे, कारण काला देण्याचा अधिकार या जगाच्या पाठीवर फक्त 2 लोकांना आहे, एक देवाला आणि एक संतांना. पण ही 2 लोक एकमेकांना काला देतात. एकमेका देहुमुखी, एकमेकांना. देव संतांना देत असतात आणि संत हे देवाला देत असतात. म्हणजे देवाला भेटणारा काला हा संतांकडनं आहे आणि संतांना भेटणारा काला हा देवाकडनं आहे. पण देवानंही दिलेला काला आणि संतांनाही दिलेला काला म्हणजे दोघांकडनं मिळलेला काला जर आपल्याला खायचा असेल तर आपल्याला पाण्यात माशाचं स्वरूपानं त्या ठिकाणी धारण करावं लागेल. माशाचं स्वरूप प्राप्त झालं की आपल्याला काला भेटेल. पण देवांची एवढी बुद्धिमत्ता आणि देवांची ही प्लॅनिंग त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ओळखली. कारण तुम्ही चतुर आहेत तर माझा देव चतुरातो शिरोमणी गुण लावण्यासी खानी. माझा देव चतुराचा चतुर आहे. देव म्हणले असं आहे का, तुम्ही इथे नाही आहेत का, तुम्ही पाण्यात मासे होऊन बसतात का, बरं जा. गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आज काला खायचा, मात्र त्या यमुना माईमध्ये हात धुण्याकरता कोणी जायचं नाही. म्हणले मग देवा हात कुठे पुसायचे, पुसोनिया हासे टेरी सांगा ते हात. टेरी म्हणजे मागच्या बाजूला हात पुसा. मग मागच्या बाजूला हात पुसा, हो एवढा दुर्लभ आहे जो देवांना भेटला नाही तो काला. थोडस कल्पना करा, जो देवांना दुर्लभ आहे तो काला टेरी सांगा ते हात टेरींना भेटला म्हणजे मागच्या बाजूला. कशावरनं, कारण भक्तिशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे, मला माझ्या अभंगावर यायचं आहे पण हेही चिंतन देवाचीच लीला आहे, सांगणं गरजेचं आहे म्हणून बोलून पुढे चालतो. भक्तिशास्त्राचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस लहान होते आणि गोकुळात खोड्या करत होते तर भगवंताची एक खोडी होती. कुठली खोडी, भगवान परमात्मा कुठल्याही घरात जायचे आणि त्या गोपिकेला त्रास द्यायचा याच्याकरता भगवान परमात्मा त्या पाळण्यामध्ये झोपलेलं असलेलं तिचं बाळ, त्या बाळाला उठवायचं. बाळ उठलं की रडणार आणि गोपिकेला त्रास होणार, गोपिकेला हातातलं काम सोडावं लागणार. हा त्याच्या मागचा देवाचा ध्यास होता. मग देवानं काय करावं, गोपिका काम करत असताना देवानं घरात प्रवेश केला की घरात प्रवेश केल्याबरोबर त्या बाळाच्या टिरीला चिमटी काढावी आणि बाळाच्या टिरीला चिमटी काढली की बाळानं रडावं आणि बाळ रडायला लागलं की गोपिकेला त्रास व्हावं. माझा भाव आहे, बाळाच्या टिरीला भगवंताचा हात लागला म्हणून त्या टिरीला काला भेटला. विठ्ठल विठ्ठल आणि जिथे जिथे भगवंताचा हात लागतो किंवा जिथे जिथे भगवंताची कृपा दृष्टी होते तेथेच काला भेटत असतो. काला दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे आपल्याला मिळत नाही ती वस्तू, त्याला दुर्लभ म्हणता येणार नाही. शास्त्रकारांनी सांगितलं अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण विचार करून सुद्धा आपल्याला भेटत नाही. थोडंसं खालचं बोलू का, क्षमा मागून बोलतो पण बोलतो तुमच्या समोर. काही गोष्टी दुर्लभ आहेत, काही गोष्टी भेटत नाही आणि आपण त्यांना दुर्लभ म्हणतो. वारकऱ्याला दारू कधी भेटत, मग ती दुर्लभ आहे का, पण काहींना भेटते, पण ज्यांना भेटते ते वारकरी नाही, एवढं लक्षात ठेवा. वारकऱ्याला गुटखा भेटत नाही, मग तो दुर्लभ आहे का, नाही. शास्त्रानं व्याख्या सांगितली. दुर्लभ म्हणजे काय, दुर्लभ म्हणजे काय, ज्या गोष्टीची इच्छा आपल्याला आहे, म्हणजे जी गोष्ट मला प्राप्त करून घ्यायची आहे पण त्याचा अधिकार माझ्याकडे नाही, त्याला दुर्लभ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तसं देवांना काला प्राप्त करून घ्यायचा आहे पण त्याचा अधिकार नाही म्हणून ते दुर्लभ आहे. बघा, काही गोष्टी प्रयत्नानं भेटत असतात, लक्षपूर्वक ऐका. काही गोष्टी प्रयत्नानं भेटतात, काही गोष्टी प्रारब्धानं भेटतात, काही गोष्टी कष्टानं भेटतात, काही गोष्टी अधिकारानं भेटतात, काही गोष्टी प्रारब्धानं भेटतात. आपल्या सगळ्यांना प्रारब्धानं मिळालेला तो म्हणजे मनुष्य जन्म आहे, प्रारब्धानच मिळाले ना. हा जो देह आहे तो कोणी दिलेला आहे,
बोला ना कोणी दिलेला आहे? देवानी. कशा करता? केले कर्म झाले तेची भोग आले. कर्म भोगण्याकरता. म्हणजे प्रारब्ध शिल्लक राहिलं की ते प्रारब्ध भोगण्याकरता आपल्याला देह प्राप्त होतो. म्हणजे हा सगळ्यांना प्राप्त झाला. पण हे प्रारब्ध आहे, प्रारब्धानं या गोष्टी भेटतात. पण प्रारब्ध असून सुद्धा काही गोष्टी प्रारब्धानं जरी भेटत असतील पण काही गोष्टी प्रारब्ध असून सुद्धा भेटत नाही. तो म्हणजे काला आहे. चला पुढे. प्रारब्धानं या गोष्टी भेटत नाही. कोणी जर असं म्हणेल, आता इथे तरुण वर्ग भरपूर आहे, मागं बसलेले पुढे बसलेले आहेत. एखाद्या मुलानं पूर्ण वर्षभर अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जर तो नापास झाला तर तो काय म्हणतो? त्याला असं म्हणता येणार नाही की मी वर्षभर अभ्यास केला पण अभ्यास करून माझं नशीब कमी पडलं म्हणून मी नापास झालो. नशिबानं, प्रारब्धानं, प्रारब्ध कमी पडलं म्हणून मी डॉक्टर झालो नाही असं म्हणता येईल का? अजिबात नाही. कारण तुम्ही जर अभ्यास केलेला आहे तर तुम्ही पास होणारच आणि तुम्ही डॉक्टर होणारच. तुम्ही जर अभ्यास केलेला आहे तर नक्कीच तुम्ही हे वर्ष गाठून म्हणजे हे वर्ष सोडून पुढच्या वर्षी गेल्याशिवाय राहणार नाही. हे प्रारब्ध नाही, इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. काही लोक म्हणतात, विद्यार्थी म्हणतात, आम्ही जर विचारलं कोणाला, आता बाबांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे, का रे बाळा का नापास झाला तू? तर तो सहज म्हणतो, बाबा नेमकं मी जे वाचलं होतं ना तेच परीक्षेत आलं नाही. याचा अर्थ काय? तू वाचलंच नाही म्हणून तू नापास झालास. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या गोष्टी प्रारब्धानं नाही, या गोष्टी प्रयत्नानं मिळाव्या लागतात. काही गोष्टी प्रयत्नानं मिळतात, काही गोष्टी प्रारब्धानं मिळतात. चला, काही गोष्ट विशिष्ट पद्धतीनं आणि कर्तृत्वानं मिळत असतात आणि मात्र काही गोष्टी ह्या अधिकारानं मिळत असतात. मायका, काही प्रारब्ध साध्य आहे, काही प्रयत्न साध्य आहे आणि काही अधिकार साध्य आहे आणि काही भगवान कृपा दृष्टी साध्य आहे. मग प्रारब्ध साध्य आहे, प्रारब्धानं काही गोष्टी भेटतात. जसं बघा, उदाहरणच द्यायचं म्हटलं तर देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भागवताचार्यांकडनं आपण नेहमी ऐकतो, श्री गुरूंकडनं भागवतामध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे. भगवान श्री सुधामदेवाचा. सुधामदेवाच्या प्रारब्धात 18 विश्व दारिद्र्य होतं. बरोबर ना? 18 विश्व दारिद्र्य म्हणजे काय हो? सोपं करून सांगतो. 18 गुणिला 20 करा म्हणजे 365 होते. 365 दिवसांपैकी 365 दिवस ज्याच्या घरात एक वेळचं खायला नाही त्याला 18 विश्व दारिद्र्य म्हणतात. प्रारब्धात होतं 18 विश्व दारिद्र्य, प्रारब्धात नव्हतं श्रीमंती. पण भगवंताची कृपा दृष्टी झाली आणि सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा केला. ज्याच्याकडे एक वेळचं खायचं नव्हतं, भगवंताची कृपा दृष्टी झाली. प्रारब्धाने न मिळणारी गोष्ट भगवंताच्या कृपा दृष्टीने मिळाली. काही गोष्टी आहेत ज्या प्रयत्न साध्य आहेत, प्रयत्न केल्याशिवाय त्या गोष्टी मिळत नाही. कुठल्या गोष्टी? प्रयत्न केल्याशिवाय गायन करता येत नाही. तुम्ही किती काही म्हणा, आपण जरी विचार करत असलो, नाना काका दादा खूप गोड गातात, माझाही मुलगा असं गायला पाहिजे, मग त्याच्याकरता आमचे गुरु म्हणतात त्याच्याकरता 4 वर्ष तुला घासावी लागेल, म्हणजे प्रयत्न करावे लागतील. सोपं सांगायचं म्हणजे काही लोकांना बघून असं वाटतं, म्हणजे हेवा वाटतो त्यांचा, काय पखवाज वाजवतात महाराज, गोड वाजवतात, असं वाटतं तुमच्यासारखं वाजवणं माझ्या मुलालाही आलं पाहिजे. येईल दादा, पण ते असं येणार नाही, बोलून नाही. त्याच्याकरता इंद्रायणीच्या घाटावर बसून रात्रभर प्रॅक्टिस करावी लागेल, 4 वर्ष घासावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, तेव्हा ती गोष्ट प्राप्त होईल. म्हणजे काही गोष्टी या प्रयत्न साध्यानं प्राप्त होत असतात, काही गोष्टी या अधिकारानं प्राप्त होत असतात. अधिकार असेल तरच त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आता समजा आपल्यापैकी कोणीही इथं बसलेला आहे आणि कोणीही म्हणावं की जसं जगद्गुरु तुकोबारायांना जगद्गुरु ही पदवी होती, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ही पदवी होती, तसं या जगाच्या पाठीवर अजून एक जगद्गुरु आहेत ज्यांना आपण जगद्गुरु शंकराचार्य म्हणतो. पण आपण जर विचार केला की हे जगद्गुरु पदवी तुम्हा मला पाहिजे तर भेटेल का हो? बोला ना, भेटेल का? भेटणार नाही. पण काही ठिकाणी माणसांची कृपा कीर्तनकारावर होती म्हणून काही कीर्तनकाराच्या पुढे सुद्धा जगद्गुरु लागून येत. ही माणसाची कृपा आहे बरं का. माणसाच्या कृपेने काही कीर्तनकारांना कीर्तन केसरी पदवी भेटते. ही प्रारब्धानं नाही, ही प्रयत्नानं नाही. मग त्या लोकांचा म्हणजे तिथल्या ज्ञानी लोकांचा तेवढा अधिकार म्हणून कीर्तनकाराला एखादी पदवी त्या ठिकाणी प्राप्त होते. पण ऐका, पण काही गोष्टी अशा आहेत
की ज्या फक्त तुम्हाला भगवंताच्या कृपे पात्र झाल्याशिवाय भेटत नाही. आणि भगवंताचे कृपपात्र होण्याकरता तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागतं, कारण संतांच्या जवळ गेल्याशिवाय भगवंत कळत नाही. आमचे गुरुवर्य एक ज्येष्ठ कीर्तनकार आहेत पोपट महाराज कासारखेडेकर, त्यांच्या मुखातलं एक वाक्य आहे. पोपट महाराज नेहमी म्हणायचे, बाबा नेहमी सांगतात की काय करावं लागतं, सर्वात पहिले आपल्या आयुष्यात संत मिळवावे लागतात. काय करतात संत? एकदा भेटले संत की संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो भगवंत? भगवंत करतो दुःखाचा अंत, पण सुरुवात संत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तर जर देवाची संगत आणि देवाची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी अशी वाटत असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. का? संत संग केल्याशिवाय मायबाप सत्संग प्राप्त होत नाही. सत म्हणजे ईश्वर आणि संग म्हणजे सोबत. ईश्वराच्या सोबत जर राहायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? बोला बोला बोला, काय करावं लागेल? बोला बोला, काय करावं लागेल? संतांच्या संगतीत जावं लागेल. कारण मी नेहमी म्हणतो, जेवढी संगत चांगली तेवढी पंगत चांगली. ऐका ना, एक वेळचं जेवण चुकलं, एक वेळची पंगत चुकली तर माणसाचं जेवण चुकतंय, पण एक वेळची जर त्याची संगत चुकली तर आयुष्य बर्बाद होतंय. विठ्ठल विठ्ठल भगवंताची कृपा दृष्टी व्हावी असं वाटत असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. आणि संतांच्या संगतीत गेले की मग भगवंताची कृपा पात्र, भगवंताची कृपा दृष्टी आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा भगवंताची कृपा दृष्टी आपल्यावर झाली की जो दुर्लभ असणारा, देवांना दुर्लभ असणारा, स्वर्गातल्या देवांना दुर्लभ असणारा काला, मग स्वर्गातल्या देवांकडे जर तो काला नाही तर मग स्वर्गापेक्षा उंच लेवलला आहे ते म्हणजे काय? ब्रह्मलोक. मग त्या ब्रह्मलोकात काला आहे का? त्या ब्रह्मलोकात सुद्धा काला नाही. मग त्या ब्रह्मलोकापेक्षा वरच्या श्रेणीला आहे ते म्हणजे वैकुंठ भुवन. मग त्या वैकुंठात तरी काला आहे का? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, संत संगे विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. संत संग म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संग. विशेष लाभ संत संग. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. मला अतिशय जवळचं आणि पूरक पोषक प्रमाण विशेष हा लाभ संत संग, की संतांच्या संगतामध्ये वैकुंठात दुर्लभ असणारा काला वैकुंठी तो. बोला बोला बोला. ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग जो वैकुंठात नाही, जो ब्रह्मलोकात नाही, जो स्वर्गात नाही, तो काला या मृत्यू लोकात आहे. विठ्ठल विठ्ठल. पण मृत्यू लोकात असणारा काला हा प्रत्येकाला प्राप्त होत नाही. भगवंताची कृपा दृष्टी ज्याच्यावर होते त्याला हा काला प्राप्त होत असतो. आणि एकदा काला प्राप्त झाला, एकदा काला मिळाला, एकदा सप्ताहाचा काला झाला की मग इथून हाला. आणि काला झाला जर एखादा बोवा चुकून गावात आला तर का आला म्हणून काला. विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये मी बोलून गेलो की काल्याच्या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आणि हा प्रसाद देण्याचा अधिकार जगाच्या पाठीवर फक्त 2 लोकांना आहे. किती लोकांना? बोला बोलवा. किती लोकांना? 2 लोकांना. पहिला अधिकार देवाला
आणि दुसरा अधिकार तो म्हणजे संतांना पहिला प्रसाद दिला देवानं भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पहिला प्रसाद जर कोणी दिला असेल तर तो देवाने दिला आहे. आणि दुसरा प्रसाद एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंती चंद्रभागे वाळवंती एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंती चंद्रभागे वाळवंती ओ एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंती चंद्रभागे वाळवंती चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंती चंद्रभागे वाळवंती ओ माझा ज्ञानराज माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटी गोपाळांची लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग हो एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंती एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंती हे एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंती एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंती हे माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी माझा ज्ञानराज मला ज्ञानराज गोपाळाची लायावाटी एक चिटाडी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ध्यानराज गोपाळांसी लाया वाटी. बाबा पहिला अधिकार देवानं प्रसाद दिला आणि दुसरा अधिकार संतांनी प्रसाद दिला. म्हणून प्रसाद येते प्रसन्नता. आणि म्हणून आजच्या कीर्तनामध्ये प्रसन्नता, आजच्या कीर्तनामध्ये आनंद आणि आजच्या कीर्तनातून सर्वात जास्त जर घालवायचं काही असेल तर ते काय आहे? दुःख. म्हणून बघा माझ्या कीर्तनातले 2 नियम मी नेहमी सांगतो, आजही सांगणार आणि पुढे चालणार. मी नेहमी सांगतो माझ्या कीर्तनात बसताना माणसाने ताट बसलं पाहिजे. कसं बसलं पाहिजे? हुशार आहे तुम्ही, सांगायची गरज नाही तुम्हाला. आणि दुसरं, कीर्तनात बसताना माणसाच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे. काय पाहिजे? बोला ना. जाऊ का घरी? जाऊ का मी? काय पाहिजे? हसू पाहिजे. का? कारण एवढी एक मात्र जागा शिल्लक आहे काका जिथे सुख आणि समाधान माणसाला प्राप्त होतं. का? कारण ही जागा देवाची आहे आणि तो देव म्हणजे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. मग मला सांगा, इथं बसताना आपण आपल्या चेहऱ्यावर दुःख घेऊन बसलं पाहिजे की प्रसन्न चित्तानं बसलं पाहिजे? काय वाटतं? अजूनही बहुमत नाही का तुमचं? आता काय करावं लागलं? पार्ट्या फोटायला लागले, लोक फोडतील, यात काय विषय? काय करायला पाहिजे? दुःख घेऊन बसलं पाहिजे की प्रसन्न चित्तानं बसलं पाहिजे? प्रसन्न चित्तानं आनंदानं बसावं. कारण पुढचं 1 पाऊण तास माझ्याकडे आहे
आणि पाऊण तासात तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार माझ्याकडनं अपेक्षाही करू नका, पण पुढच्या पाऊण तासात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा मात्र प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, चेहऱ्यावर हसू ठेवायचंय. तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन. कोण म्हणतं कीर्तन पडतंय? हा कीर्तन पडतं हा म्हणणारा हा शोध कोणी लावला? मी त्याला शोधतोय. विठाल विठाल. कारण खरंच आपल्याकडे ही रीत खूप चुकीची आहे. महाराज आजचं कीर्तन आहे ना पडलं. कीर्तन पडणं काय हे अजून कळत नाही, पण त्याला कळतं ज्याला कीर्तनातलं अजिबात काही कळत नाही, तो म्हणतो कीर्तन पडलं. पण ऐका, तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन थांबलं. थांबतंय कीर्तन, पडत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका. कीर्तनात प्रसन्न चेहरे ठेवा, थोडंसं चेहऱ्यावर हसू ठेवा. एवढं कर्ज झाल्यासारखं कर्जबाजारी सारखं बसू नका, नाही तर मलाही झोप आल्याशिवाय राहणार नाही. फ्रेश बसा, हसत बसा. काल रात्री कीर्तनात असं सांगत होतो, फ्रेश बसा, हसत बसा, प्रसन्न बसा, प्रसन्न चित्तानं बसा, दुःख दूर ठेवा. असं म्हणल्यावर सर्व लोक फ्रेश बसली, पण समोर बसलेले एक बाबा काही हसत नव्हते. ते माझ्याकडे असं बघायचे. बाबाला म्हटलं, का हो बाबा तुम्ही का बरं हसत नाही? थोडंसं हसा ना. बाबा म्हणे म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे माझ्यावर कर्ज आहे. म्हटलं मग मी फेडू का? कर्ज झालं म्हणजे माणसाने हसणं सोडावं का? आलं तुमचं माप माझ्या लक्षात. कर्ज झालं म्हणजे माणसानं हसणं सोडू नये, उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हणला तोच खरा मर्द, असं पण काही नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज भगवान परमात्मा मारुती रायांकडे मी प्रार्थना करतो की हे देवादी देवा मारुती राया, माझी एवढीच प्रार्थना आहे, ही 7 दिवसापर्यंत या लोकांनी सेवा केलेली आहे आणि देवा तुझं म्हणणं आहे ना, घेसी तेव्हा देसी म्हणजे देसी नाही बरं, घेसी तेव्हा देसी म्हणजे तू आधी सेवा घेतो नंतर देत असतो. देवा 7 दिवस माझ्या या गावकऱ्यांना तुझी सेवा केलेली आहे. देवा आजच्या कीर्तनातून तुझ्याकडे एवढंच मागणं आहे, बाबा काहीच करू नको, फक्त या बेलगाव वासियांच्या डोक्यावरचं कर्ज कमी होऊ दे, बाकी काहीच करू नको. कर्जातून मुक्त कर यांना सर्वांना. आता बरं वाटेल तुम्हाला, गोड 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 नाही का? तर गोड बसा. पुढचा पाऊण तास आपल्याला सेवा करायची. मायका ही काल्याच्या कीर्तनाची सेवा, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना आपला शहाणपणा करू नये. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना एकच काम करावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे भगवान परमात्म्यानं गोकुळात जे चरित्र केलेलं आहे त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनात करायचं आहे. बघा तुकोबाराय जाता जाता आपल्याला सांगून गेलंय, केले देवे गोकुळी म्हणजे गोकुळात जे चरित्र केलं. मग गोकुळात कुठल्या अवतारात चरित्र केलं? राम अवतारात केलं का? परशुराम अवतारात केलं का? नाही. मग कुठल्या अवतारात? तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कृष्ण अवतारामध्ये गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनात करायचं आहे. असं का सांगितलं? कारण तुकोबारायांना माहिती होतं हा समाज एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, हा आज नाही तरी उद्या आपल्या अभंगावर त्या ठिकाणी डाऊट घेतल्याशिवाय राहणार नाही. डाऊट म्हणजे संशय. आणि माऊली ज्ञानोबराय गोड ज्ञानेश्वरीत म्हणतात, संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर. संशयापेक्षा मोठं पाप या जगामध्ये कुठलंच नाही. भगवान श्री अर्जुनाने भगवान श्री कृष्ण परमात्म्याला विचारलेला प्रश्न कि हे भगवान, इस दुनिया में ऐसा कौन है जिसके पास सब कुछ होने के बावजूद भी वो अकेला है? हे भगवान, इस दुनिया में ऐसा कौन है
जिसे सब कुछ आते हुए भी वो अयशस्वी है उसे यश प्राप्त नहीं होता है. भगवंतानं एका वाक्यात उत्तर देऊन टाकलं. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुन, इस दुनिया में ऐसा एक ही इंसान है जिसे सब कुछ आते हुए भी वो अकेला है, या उसके पास सब कुछ होने के बावजूद भी वो यशस्वी या सफलता उसके पास नहीं है. वो है संशयी आत्मा विनश्यती. म्हणजे ज्याला संशय आहे त्याचा विनाश निश्चित आहे. विठ्ठल माणसानं सर्व करावं पण संशय घेऊ नाही. पण तुकोबारांना माहित होतं आम्ही किती सांगितलं तरी हा भामटा समाज आहे, हा आपला ऐकणार नाही. आणि लोक विचार करतील की भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करायचंय, पण या भगवंताचे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहेत. किती देव आहेत? मग कुठल्या देवाच्या चरित्राचं उच्चारण करायचं? तुकोबारांना कल्पना होती, खात्री होती की लोक हा प्रश्न विचारतीलच. पुढे चला, आमच्या ग्रंथ पुराणांमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाची निर्मिती, आणि ती जर आपण कधी अभ्यासाला घेतली तर अभ्यास करता करता लक्षात येईल की भगवंताचे अनंत रूपे अनंत अवतार भगवंताचे आहेत. सकाळी काकड्याच्या भजनामध्ये आपण नेहमी म्हणतो, अनंत रूपे अनंत वेशे देखिला बाप रखुमा देव रोखून बांधली कैसी. त्या भगवंताला तो भगवान परमात्मा म्हणजे अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी. त्या भगवंताची अनंत अवतार आहे. मग चला, भगवंताची अनंत अवतार सोडा, पण आता हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. आणि बाबा खरं सांगू का, क्षमा मागून बोलतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. हीच गोष्ट आपल्यासाठी सामर्थ्याची आहे. म्हणजे हीच बाजू आपली भक्कम आहे आणि हीच बाजू आपली पडकी आहे. ही बाजू पडकी आहे म्हणून परप्रांतीयवाल्यांनी आपल्या हिंदू धर्मावर आक्रमण केलं. अरे जब आप ती परप्रांतीयवाले म्हणतात, जेव्हा तुमच्यावर संकट येतं त्यावेळेस तुमच्याकरता कुठला देव धावून येतो? कारण तुमचा तर देव एक नाही, हमारा तो एकही है. आमचे 33 कोटी आहेत. मग आपल्यातले काही बावरट जे कधी कीर्तनात येत नाही, कधी कीर्तनाला येऊन बसत नाही, कधी देवाधर्माचे पुस्तक ग्रंथ वाचत नाही, ही लोक त्यांच्या बोलण्याला बळी पडतात. ते म्हणतात खरं आहे बरं का. कारण बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये शोकांतिका ही आहे मायबाप, की आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर व्यवहारामध्ये तर डिपार्टमेंट वाटूनच दिले, पण आपण परमार्थामध्ये सुद्धा डिपार्टमेंट वाटून दिले. बघा, सोपं करून सांगतो. आता इथं बालगोपाल मंडळी, पोरांनो मला खरं खरं सांगा, जर तुम्हाला ताकद पाहिजे असेल तर कुठल्या देवाची उपासना करावी लागेल? कोणाची? हनुमंतरांची. बघा, आता यांना कोणी शिकवलं, यांना कोणी शिकवलं नाही, लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर कोणाची उपासना करावी लागेल? घरच्यांनी सांगितलं नाही. खरं खरं सांग, या वयामध्ये याला पैशाची काय गरज आहे? पण तरी त्याला माहिती आहे, कारण लक्ष्मीची उपासना करावी लागेल जर पैसा पाहिजे असेल. बरं चला, यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाची उपासना करावी लागेल? विद्यादेवची, सरस्वती मातेची, शारदे मातेची, बरोबर ना? ही डिपार्टमेंट आपण वाटून दिलेली आहे. पैसा पाहिजे असेल तर कुबेराची पूजा करावी लागेल. आपण डिपार्टमेंट वाटून दिलेली. वाटून दिली की नाही? बोला ना, वाटली की नाही? कोणी वाटली डिपार्टमेंट? शास्त्राने नाही, पुराणाने नाही, ही डिपार्टमेंट आपणच वाटली. आणि याच्यामुळे संभ्रम असा निर्माण झाला की मला असं वाटतं, मला जर शक्ती पाहिजे असेल तर मी हनुमंताची उपासना करायला पाहिजे. मला जर असं वाटतं की बुद्धिदेवता प्रसन्न झाली पाहिजे तर मला सरस्वतीची, मा जगदंबेची उपासना केली पाहिजे. मला असं वाटतं जर मला पैसा पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मला कुबेराची, मा लक्ष्मीची त्या ठिकाणी साधना केली पाहिजे, त्यांची सेवा, त्यांची भक्ती केली पाहिजे, तर मला ते यश प्राप्त होईल. म्हणून झालं काय, या हिंदू धर्मामध्ये देव एवढे वाटले गेले, डिपार्टमेंटवर नाही देवा, तर या हिंदू धर्मामध्ये दिवसावर देव वाटले गेले. रविवार आला की वेगळा देव, सोमवार आला की वेगळा देव. मला त्याचा पोहापोह करायचा नाही, कारण ते माझं भांडवल नाही, म्हणून तिथे मला जायचं नाही. कारण भांडवल संपलं की मग ह्या विषयाला सुरुवात होते, ही मला चांगली कल्पना आहे. तर रविवार आला की वेगळा, सोमवार आला की वेगळा, मंगळवार आला की वेगळा, बुधवार आला, गुरुवार आला, शुक्रवार आला, दिवसावर देव वाटून दिले आम्ही. मग आता संभ्रम निर्माण झाला, कुठल्या देवाची उपासना करू? मग कोणीतरी येतंय आणि आल्या आल्या म्हणताय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, एक लोटा जल सब समस्या का. आहे का तुमच्याकडे ते? अरे घरच्या महादेवाला पाणी घाला, त्या महादेवाला पाणी घालता, घरच्या महादेवाला उपाशी मारता, कधी महादेव प्रसन्न व्हायचा? पण आम्ही देव वाटून घेतले. ऐका, पण एक सांगू का,
कुठल्याही देवाची उपासना करा. मी हे म्हणत नाही की तुम्ही ह्याच देवाकडे या किंवा त्या देवाकडे या, तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा. वारकरी संप्रदाय सुद्धा बघा उपासना करताना सर्वांची करतो. महाराज आम्ही जर पायी वारीनं निघालो ना पंढरपुराला, तर पायी वारीला जात असताना रस्त्यानं जर महादेवाचं मंदिर लागलं तर आम्ही महादेवाचा अभंग म्हणतोय. रस्त्यानं जर खंडेरावाचं मंदिर लागलं तर आम्ही खंडेरावाचा अभंग म्हणतोय. रस्त्यानं देवीचं मंदिर लागलं तर आम्ही देवीचा अभंग म्हणतोय. पण आम्ही जरी उपासना, आम्ही जरी भक्ती सर्वांची करत असलो, मात्र हा वारकरी संप्रदायाची उपासना अशी आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे, भक्ती करताना सर्वांची करतो, मात्र रममान होताना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर होतो. तसं तुम्ही भक्ती करताना कोणाची करा, कारण भक्ती जरी कोणाची केली, साधना जरी वेगवेगळ्या देवाची केली, पण या सर्व देवांमध्ये जे देवांच्या मागं जी शक्ती आहे ना, ती एक आहे, ती महाशक्ती त्याला म्हणतात. सोपं करून सांगू तुम्हाला, हा काय आहे? बोला बोला, काय आहे? माईक. हा माईक आहे. याचा गुणधर्म काय? माझा आवाज घेणं आणि तुमच्यापर्यंत पोचवणं. हा समोर लावलेला फोकस, याचा गुणधर्म काय? प्रकाश, उजेड तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत पोचवणं. चला, काही ठिकाणी सभा मंडप असतो, मोठमोठे फॅन लावलेले असतात, जसं मंदिरात फॅन आहे. या फॅनचा गुणधर्म काय? हवा देणं. बघा, नाव वेगळं, गुणधर्म वेगळा. फॅनचा गुणधर्म हवा देणं, फोकसचा गुणधर्म प्रकाश देणं, आणि याचा गुणधर्म आवाज देणं. तिघांची नावं वेगळी, तिघांचा गुणधर्म वेगळा, मात्र या तिघांमागं जोडलेली एक साम्य शक्ती आहे, ती म्हणजे करंट. ते म्हणजे काय? करंट. तसं देव जरी 33 कोटी असले, कुठल्याही देवाची उपासना करा, कारण या सर्व देवांच्या मागे जी शक्ती आहे ना, ती एक आहे. फक्त तुमचा भाव तसा पाहिजे. कारण माझा देव गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका. हे बाबा, माझ्या देवाला फक्त भाव पाहिजे, आणि भावानं देवाची भक्ती करा, तो देव धावून आल्याशिवाय राहणार नाही. मायका, समाजाचा प्रश्न तुकोबारांना माहिती होता. तुकोबाराय म्हणतात, एवढ्या देवांचा चरित्राचं उच्चारण नाही करायचं. मग कुठलं? केले देवे गोकुळे, जे भगवान परमात्म्यानं गोकुळात कृष्ण अवतार. कुठला अवतार? श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार आहेत. सांगतो पटपट मोजून, चला आपल्याकडे वेळ कमी, तुम्ही मोजर पोरांनो. आता हे काही रिस्पॉन्स देत नाही, कीर्तन तुमच्यासाठी. चला, कीर्तन कोणा एकासाठी केलं पाहिजे, पाकिट सोडून, बाकी कोणासाठी करा, पण कीर्तन केलं पाहिजे. ऐका, 24 अवतार देवाचे आहेत. कुठले कुठले? मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, वेनपुत्र, हयग्रीव, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? 24 झाले. कोण बोललं 24? नाही, परत मोजा एकदा. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, वेनपुत्र, हयग्रीव, ऋषभ, नर, नारायण. किती झाले? 23. वा वा वा, गोड दिसतो तू. असं वाटतं तुला जावाईच करून घ्या हो. फक्त एवढं थांबावं लागेल तुला. विठ्ठल 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 ऍक्युरेट मोजले त्याने. 23 आणि 24वा अवतार हंस. 24 अवतार देवाचे आहेत. गर्ग संहितेमध्ये याचे 6 प्रकार: अंश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार आणि परिपूर्णतम अवतार. आणि पूर्ण अवतार जर कुठला असेल, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. कृष्ण. या जगामध्ये पूर्ण अवतार जर कुठले असतील तर राम आणि कृष्ण हे 10 अवतार मुख्य. गर्ग संहितेमध्ये त्याचे 6 प्रकार, त्यातले मुख्य 2 अवतार. आणि या 2 अवतारातलं जर कुठल्या अवताराचं उच्चारण करायचं असेल तर चरित्र ते उच्चारावे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळातही चरित्र केलं
भगवान परमात्म्याने वृंदावनातही चरित्र केलं, भगवान परमात्म्यानं मथुरेतही केलं आणि भगवान परमात्म्यानं द्वारकेतही केलं. मग कुठल्या चरित्राचं उच्चारण करायचं? मग तुकोबराय म्हणतात, केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करा. मग ऐका, जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्मा, जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जो जपी तपी संयमी जोगी यांच्या स्वप्नात देखील जात नाही, पण भक्ताच्या संकटाकरता धावून आल्याशिवाय राहत नाही, असा हा जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्मा, जगाचा जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जो चांगल्या चांगल्यांना दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. आणि असा हा देव भक्ताच्या भक्तीमुळं, पहा कृष्णाचे वैभव, बंदी शाळेत वासुदेव. भगवान परमात्मा त्या बंदी शाळेमध्ये जन्माला आले. बघा, भगवान जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा बंदी शाळेत जन्माला आला. पण बंदी शाळेत जन्माला येऊन सुद्धा देवानं आपल्याकरता एक गोष्ट देव ठेवून गेला. ते म्हणजे काय माहितीये का? देवाच्या चरित्रावरनं एक वाक्य आठवतं, ते सांगतो पुढे चालतो. लोकांना, बऱ्याचशा लोकांचा संभ्रम आहे, मी गरीब आहे. लोक नेहमी म्हणतात, बाबा मी गरीब आहे हो, बाबा माझी एवढी संपत्ती नाही हो, माझे वडील गरीब आहेत हो, देवानं मला गरीबाच्या घरात जन्माला पाठवलं. अरे देवानं कमीत कमी तुला गरीबाच्या घरात जन्माला पाठवलं, देव स्वतः तुरुंगवासात जन्माला आला. बघा, पण ऐका, माझ्या देवाची कीर्ती आणि माझ्या देवाचं सामर्थ्य एवढं आहे की तुरुंगवासात जन्माला आला, पण गड्यांनो राजा किरे झाला. आणि कृष्ण सिंहासनी. गरीब के घर में पैदा होना पाप नहीं है, गरीब रहते रहते मर जाना ये दुनिया का सबसे बड़ा पाप है. विठ्ठल विठ्ठल आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आम्हाला शिकवण आहे. भगवान परमात्मा आले, तिथून वसुदेवानं भगवान परमात्म्याला उचललं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. पुढे यमुना माईतून नेलं. यमुना माईचं पाणी देवाला बघण्याकरता वाढत होतं. का वाढत होतं? भागवतकरांनी खूप गोड वर्णन त्याचं केलेलं आहे. तिथून पुढे भगवान परमात्म्याला त्या गोकुळात यशोदा माईच्या बाजूला ठेवलं आणि तिथली जी माया उचलली होती, माया आज जन्माला आलेली होती, तिला वसुदेवानं उचललं. उचलल्यानंतर इकडे आणलं. इकडे सकाळ झाली, 4 वाजले आणि पूर्वीच्या महिला, महिला मंडळ, पूर्वीच्या महिला सकाळी 4 वाजता उठायचे. किती वाजता? 4 वाजता. महिला उठली, स्नान संध्या झाली आणि वहिनी ज्या खोलीत झोपलेली आहे त्या खोलीतून लखलखीत असा प्रकाश येतोय असं दिसू लागलं. आणि मात्र तो प्रकाश कुठून येतोय हे बघण्याकरता ती गोपिका धावली. धावल्यानंतर जसं कावड बाजूला केलं, म्हणजे दरवाजा बाजूला केला, तर लखलखीत असा तो प्रकाश डोळ्यावर चमकू लागला. डोळ्याला चकाकी आली. डोळे पुसत पुसत ती महिला, ती गोपिका पुढे गेली आणि पाहिलं तर या ब्रह्मांडाचा नायक, या सृष्टीचा निर्माता, सर्वात सुंदर, तेजस्वी आणि तेजपुंज असं गोंडस बाळ यशोदा माईच्या त्या बाजूला, त्या ठिकाणी बाजूला खेळत होतं. त्याला पाहिलं, आनंद झाला. आनंद झाल्या झाल्या ती गोपिका अंगणात पळत पळत आली. सकाळच्या 4 वाजता तेव्हाचा नंद बाबा गाईच्या गोठ्यामध्ये दूध काढण्याचं काम करत होता, गोधन करत होता. आणि दूध काढत असताना इकडनं त्या गोपिकेने अंगणात उभं राहावं आणि त्या नंद राजाला आवाज द्यावा, नंद भैया. किती वाजता? 4 वाजता. किती वाजता? 4 वाजता. शांती आहे. आणि एवढ्या शांत वातावरणामध्ये सकाळी 4 वाजता आवाज दिला गोपिकेने, नंद भैया. सकाळी 4 वाजता आवाज ऐकल्यावर नंदराजा म्हणतो, आवाज ओळखीचा वाटतोय. पुन्हा आवाजाच्या दिशेनं कान नेले. लक्षात आलं हा आवाज दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या बहिणीचा म्हणजे सुनंदाचा आहे. इकडनं आवाज दिला गोपिकेने, नंद भैया. नंद भैयानं हातातलं काम सोडलं. नंद भैया गाईच्या गोठ्यातून बाहेर आले. नंद भैयानं आवाज दिला, क्या हुआ सुनंदा. आणि मग मात्र आता सुनंदानं बोलायला सुरुवात केली, नंद भैया बको लल्लो भयो. नंद भैया टाड़ी टाड़ी हा. नंद भैया आपको लल्लो भयो. नंद भैया लल्लो भयो. हो लल्लो भयो जी, लल्लो भयो. लल्लो भयो जी, लल्लो. टाड़ी टाड़ी हा. हो लल्लो भयो जी, लल्लो भयो. लल्लो भयो जी, लल्लो भयो. नंद भैया आपको लल्लो भयो.
भयो बगोलल्लो भयो भगवान परमात्मा जन्माला आला नंद भया पकोलल्लो भयो असं म्हटल्यानंतर नंद बाबाला आनंद झाला. कारण नंद बाबाला ज्यावेळेस मुलगा झाला नंद बाबाचं वय भागवतकारानं वर्णन केलेलं आहे. नंद बाबाचं वय 90 वर्ष होतं. किती वर्ष? 90 वर्षामध्ये पुत्र प्राप्ती झाली. आनंद झाला. गड्यातली मोत्याची माळ काढली, सुनंदाला भेट म्हणून दिली आणि नंद बाबा त्या यशोदामाई ज्या खोलीत झोपलेली त्या खोलीत येऊन उभे राहिले आणि ज्यावेळेस भगवंताला पाहिलं निरखीत निरखीत गेलीये त्या भगवंताला निरखून बघू लागले. भगवंतानं नंद बाबाकडे बघावं, देवानं नंद बाबाकडे बघावं ना बाबानं देवाकडे बघावं. एकमेकांची नजरानजर झाली. एवढा सुंदर, एवढा स्वज्वळ आणि एवढा तेजपुंज दिसणारं बाळ नंद बाबानं पाहिलं आणि नंद बाबाला वाटलं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कारण भगवंताचं दर्शन झालं. तो माझा देव कसा दिसतो? राजस सकुमार मदनाचा पुतळा माझा देव. का? अहो एवढी सृष्टी गोड निर्माण केली. एका रस्त्याने चालत असताना एखादं लेकरू जर ओट्यावर खेळत असेल त्याला पाहिल्या पाहिल्या असं वाटतं पटकन उचलावून 2-4 मुके घ्यावे. वाटतं की नाही? एवढं गोड लेकरू ज्या देवानं निर्माण केलं तो देव किती गोड असेल. नाम तुम्हारा पालनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. अरे ज्यानं एवढी गोड सृष्टी निर्माण केली तो देव किती गोड असेल. मग म्हटलेलं ना रूप सावडे सकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार सकुमार. आपल्या वारकऱ्यांच्या भाषेत सांगू का देवाचं स्वरूप? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. एवढा माझा देव सुंदर. त्या देवाला पाहिलं नंदराजाला आनंद झाला. सार गोकुळ जागे झालं. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. कारण बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारे. बाळ स्वरूपाने भगवान परमात्मा नंदराजाकडे जन्माला आले. नंदराजाकडे जन्माला आल्यानंतर सर्व गोकुळ त्या ठिकाणी एकत्रित झालं. गोपिकाही देवाला बघण्याकरता, गोपाळही देवाला बघण्याकरता धावले. तुम्ही आपण आलो यात नवल नाही. मग या ब्रह्मांडाचा एक मालक स्वयंभू मूर्ती म्हणजे कैलास के निवासी म्हणजे भगवान भोलेनाथ परमात्मा सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता आले. कोण? भगवान भोलेनाथ परमात्मा. मग देवानं ज्याच्या दर्शनाकरता यावं आणि देवानं ज्याचं दर्शन घेऊन देवाला भूल पडावी. मग गोपिकेंना भूल पडत नसेल का? गोपिकांनी देवाला बघितल्यानंतर देह भाव हरपला आणि तूच पाहता विठ्ठला. मग एक गोपिका तिकडनं येत असताना एक गोपिका इकडनं दर्शनाला जात असताना रस्त्यात गाठ भेट झाली आणि रस्त्यात गाठ भेट झाल्यानंतर ती गोपिका तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ती प्रसन्न चित्तानं हसत जात असताना तिचे डोळे तिचा चेहरा बघितला आणि इकडची गोपिका तिकडनं येणाऱ्या गोपिकेला विचारू लागली, बाई तू एवढी आनंदित का आहेस? काय झालं सखे? कुठं होतीस? काय बघितलं? एवढा आनंद तुझ्या चेहऱ्यावर, एवढं प्रसन्नता तुझ्या चेहऱ्यावर दिसते. ती म्हणते, बाई या जगातलं सर्वात स्वज्वळ आणि या जगातलं सर्वात निर्मळ आणि या जगातलं सर्वात सुंदर बाळ मी पाहिलं. आणि सांगू का, त्या बाळाला पाहिल्या मला असं वाटलं मी परब्रह्माला पाहिलं आणि परब्रह्माला पाहिल्यामुळे माझी स्थिती कशी झाली? अभंगाचं सावळे परब्रह्म आवडते सावळे परब्रह्म आवडे बाबा सावळे परब्रह्म आवडे
मनी मन राणीवा घर केले आय करू सावळ आय मनी मन राणीवा घर केले मनी मन राणीवा घर केले काय करू सारे सावळे गोविंदा काय करू सारे सावळे गोविंदा ती गोपिका आपला भाव प्रेम व्यक्त करताना सांगू लागले सावळे परब्रह्म आवडे या जीवा गोडचा मनी मन राणीवा घर केले. बाई मी त्या नंदरा बाबाच्या मुलाला पाहिलं आणि पाहिल्या माझ्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला. तो भाव तुला सांगते. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. पहिले तर मी ज्याला पाहिलं तो सावळा होता. तो कसा होता? काळा सावळा आपण नेहमी म्हणतो बरं का. तो भगवान परमात्मा सावळा आहे. सावळा देखिला नंदाचा तेने आनंदाचा पुराला. माझा देव सावळा आहे. पण सावळा असून सुद्धा सावळे परब्रह्म. तो फक्त सावळा नाही तर तो कोण आहे? परब्रह्म आहे. कारण शब्द ब्रह्म वेगळं आणि परब्रह्म वेगळं. विठ्ठल विठ्ठल शब्द ब्रह्म वेगळा आहे आणि परम ब्रह्म वेगळं आहे. शब्द रूपानं जे जन्माला येतात त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. पण परब्रह्म स्वरूपानं जे येतात त्याला परम ब्रह्म असं म्हणतात. मग शब्द ब्रह्माचं वर्णन तुम्हाला करता येईल. ऐका. शब्द ब्रह्माचं गुणानुवाद केलं की परम ब्रह्म हा अनुभवानं आपल्या जवळ येत असतो. पण जोपर्यंत शब्द ब्रह्म कळत नाही तोपर्यंत परब्रह्म आपल्याला कळत नाही. गोपिकेंना शब्द ब्रह्म सुद्धा कळाला आणि परब्रह्म सुद्धा कळाला. कारण असं आहे गोपिकेंना शब्द ब्रह्म आणि परब्रह्म कळाल्याचं चिंतन एवढं गोड आहे. गुरुवरांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे की शब्द ब्रह्म आणि परब्रह्म गोपिकेंना कळण्यामागचा भाव आहे की गोपिका ज्या गोकुळात आलेल्या होत्या त्या काही आपल्यासारख्या सर्वसाधारण स्त्रिया नव्हत्या. मग त्या कोण होत्या? तर असं त्या ठिकाणी चिंतन आलेलं आहे की एकदा वेद आणि वेदातले शब्द वेदातल्या श्रुत्या भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला सांगू लागले देवा देवा. म्हणले काय? देवा आतापर्यंत तुझं निर्गुण निराकार असणारं तुझं रूप. पहिली गोष्ट तर वेदालाही देवाचं चिंतन किंवा वेदालाही देवाचं गुणानुवाद करता आलं नाही. वेद स्वतः म्हणतो न इति नेनती म्हणती गोविंदो रे. बाबा भगवंताचं गुणानुवाद वेदाला जमलं नाही म्हणून तो वेद देवाकडे गेला आणि देवाला सांगू लागला देवा तुझं गुणानुवाद आमच्याकडनं होत नाही. पण जसं झालं त्या पद्धतीनं तुझं शब्द ब्रह्माचं स्वरूपाचं गुणानुवाद आम्ही निषिद्ध मुखानं केलेलं आहे. पण देवा आमची इच्छा आहे की या विधी मुखानं सुद्धा तुझ्या स्वरूपाचं चिंतन आणि तुझ्या स्वरूपाचं मनन तुझ्या स्वरूपाचं गुणानुवाद आमच्याकडनं व्हावं ही आमची इच्छा आहे. देवाने एवढी इच्छा पूर्ण करा. देव म्हणले जर तुम्ही आतापर्यंत माझं स्वरूप आणि माझं चिंतन माझ्या स्वरूपाचं गुणानुवाद निषिद्ध मुखानं केलं असेल आणि आता जर विधी मुखानं करायचं असेल तर त्याच्याकरता एकच मार्ग आहे. त्याच्याकरता एकच पर्याय. तो पर्याय म्हणजे काय? तुम्हाला गोकुळामध्ये गोपिकांच्या स्वरूपामध्ये प्रागट्याला म्हणजे जन्माला यावं लागेल. तुम्ही गोपिका म्हणून त्या ठिकाणी प्रगट व्हा. मी निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार होऊन त्या गोकुळात येईल आणि मी गोकुळात आलो की मग मात्र तुम्ही विधी मुखानं माझं त्या ठिकाणी काय करा? गुणानुवाद करा. विधी मुखानं तुम्ही तोंड भरून
पटल तेवढं मनानं तुम्ही, तोंडानं तुम्ही, अभ्यासानं तुम्ही, डोक्यानं तुम्ही माझं वर्णन करा असं म्हटल्यावर मग त्या वेदातल्या श्रुत्या त्या ठिकाणी गोपिकांच्या स्वरूपात गोकुळात प्राप्त झाल्या, म्हणजे प्रगट झाल्या. ते हे जाणून वेद गर्भाच्या श्रुती म्हणजे काय, नाथराय स्वतः म्हणतात हे वेद गर्भाच्या श्रुती आहेत ज्या गोकुळात जन्माला आलेल्या आहेत. माईका काही श्रुत्या या कर्मपर होत्या, काही श्रुत्या या ज्ञानपर होत्या आणि काही श्रुत्या या भक्तीपर होत्या. माईका वेदामध्ये ज्या कर्मपर श्रुत्या होत्या त्या गोकुळामध्ये सुना म्हणून जन्माला आल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र. ज्या कर्मपर श्रुत्या होत्या त्या सुना म्हणून जन्माला आल्या. चला, ज्या ज्ञानपर श्रुत्या होत्या त्या गोकुळामध्ये मुली म्हणून जन्माला आल्यात आणि ज्या भक्तीपर श्रुत्या होत्या त्या सासू म्हणून जन्माला आल्यात. फोडून सांगतो म्हणजे समजेल तुम्हाला. कर्मपर सुनाच का, ज्ञानपर मुलीच का आणि भक्तीपर सासूच का? चिंतन गोडे ऐका. विठ्ठला विठ्ठला कर्मपर सुनाच का? कारण कर्म हे स्वतंत्र नसतं, कर्म हे पारतंत्र्यात असतं. आपलं कर्म आपल्या हातात आहे का? नाही. आपलं कर्म हे पारतंत्र्यात आहे. आता खरं सांगा, इथलंच सांगतो, बाकीचं जाऊ द्या. इथं कीर्तन मी माझ्या मनानं केलं पाहिजे की तुमच्या मनानं केलं पाहिजे? बोला ना. तुमच्या हिशोबानं केलं पाहिजे की माझ्या हिशोबानं केलं पाहिजे? माझ्याही नाही तुमच्या नाही, ते देवाच्या संतांच्या हिशोबानं केलं पाहिजे. पण आपण अजून ह्याच गडबडीत आहे की कीर्तनकारने कीर्तन कोणाच्या हिशोबानं केलं पाहिजे. पण ऐका, कीर्तनकार हा स्वतंत्र नाही, तसं कर्मपर सुना ह्या सुद्धा स्वतंत्र नाहीत. त्यांनी कुठलं काम करायचं, किती वाजता उठायचं, कुठले कपडे घालायचे, आज काय जेवण बनवायचं, कुठे जायचं, कुठे नाही जायचं, हे कोणी ठरवायचं? बोला बोला, कोणी ठरवायचं? म्हणजे सारखंच आहे तुमचं नामचं बरं का. हे सासवांनी ठरवायचं. कर्म हे स्वतंत्र आहे म्हणून त्या कर्म हे परतंत्र आहे म्हणून सुना ह्या कर्मपर रूपाने प्रकट झाल्या. चला, ज्ञान रूपानं मुली प्रकट झाल्यात. कारण मुली म्हणजे, मुलगी म्हणजे माहेरात अशी असते तिला कोणाचीच भीती, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ना मायबाप त्याला कोणाची भीती नाही. फक्त त्याच्याकडे काय पाहिजे? बोला ना बोला ना, काय पाहिजे? ज्याच्याकडे ज्ञान आहे तो परीक्षेत घाबरत नाही, पटापट पटापट पेपर लिहिल्याशिवाय राहत नाही, 2 4 5 10 पुरवण्याला होतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे, आणि ज्याच्याकडे ज्ञान नाही तो आहे का, आहे का, तो शोधत असतो. कारण त्याच्याकडे अज्ञान आहे, ज्ञान नाही. ज्ञानपर श्रुत्या या मुली म्हणून जन्माला आल्यात, प्रगट झाल्यात. आणि चला, भक्तीपर श्रुतीत या त्या ठिकाणी सासू म्हणून त्या ठिकाणी प्रगट झाल्या. कारण भक्तीला सुद्धा कुठल्याही प्रकारची भीती नाही, पहिली गोष्ट. आणि भक्तीला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. भक्ती देवाचं नामस्मरण तुम्ही कुठेही कशाही पद्धतीने कुठल्याही वेळाला घेऊ शकतात. तसं सासू हिला बंधन नाही, ती कधी देवाच्या दर्शनाला जायची, कधी देवाचं दर्शन घ्यायची, कधी देवाकडे जायची, कधी देवाला घेऊन यायची. मात्र तेवढं बंधन सुनेला मात्र होतं. म्हणून भक्तीपर श्रुता सासू झाल्या, ज्ञानपर श्रुती लेकी झाल्या आणि कर्मपर श्रुती कोण झाल्या? सुना झाल्या. आणि या श्रुती ज्यावेळेस एकत्र आल्यात आणि ह्या गोपिकांनी ज्यावेळेस त्या देवाला पाहिलं, मग निषीद मुखानं त्या देवाचं केलेलं वर्णन आता विधी मुखातून करू लागले. आणि मग त्या गोपिकेनं डोक्यावरचा पदर कमरेला खोसला आणि दुसऱ्या गोपिकेला सांगू लागली, आई ग बाई, ज्याला मी पाहिलं तो परब्रह्म, तो देव कसा दिसतो, माझी स्थिती कशी झाली. आणि मग ती गोपिका एक पुढं पाय काढते, पांढऱ्या दोनचा स्वर लावते, पांढरी दोनचा, आणि पांढरी दोनचा स्वर लावून ती गोपिका बोलायला सुरुवात करते. सावळे सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे
गोपिका म्हणू लागल्या, बाई त्या देवाला मी पाहिलं आणि त्या देवानं काय केलं, मनी मन राणीवा मनी मन राणीवा घर के, त्या देवाला पाहिलं आणि त्या देवानं काय केलं, माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये तो देव घर करून राहू लागला. मग झालेली भावना. आता मला प्रश्न आहे, काय करू सये सावडे गोविंद आपे आपलपत मन तेथे. बाबा आता मला प्रश्न आहे, मी काय करू, कारण आता माझं मन, मी किती विचार केला की प्रपंचात लागावं, संसारात लागावं, पण मन मात्र आता प्रपंचात लागत नाही. का, कारण आपे आपलपत मन तेथे. माझं मन ऑटोमॅटिक त्या देवाकडं धावू लागलं. नाहीतरी मनाची धाव ही फक्त देवाकडं पाहिजे. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी संतांनी उपदेश करताना मनालाच उपदेश केलेला आहे. काय, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद. कोणाला, मनाला. नाहीतर मग गोविंद 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 मना लागली या छंद. हे मना जर करायचं असेल ना तर फक्त या गोविंदाचा छंद लागू दे. मग गोविंदाचा छंद लागला की ते मन सैरावैरा धावत नाही. एकदा गोविंदाचा छंद लागला तर मन सैरावैरा धावत नाही. तर विचार करा, तो गोविंद जर प्रत्यक्षात पाहिलं तर त्या मनाची परिस्थिती काय, आपे आपलपत मन तेथे. कुठे जात नाही. कारण देवानं काय चोरलं मला माहिती नाही बाई. खरं सांगू का, त्या देवाला पाहिल्यामुळे माझी स्थिती, हरीने माझे हरिले चिता, हरीने माझे हरिले चिता, हरिने माझे हरिले चिता, हरिने माझे हरिले चिता. बारवीत विसरले, बारवीत विसरली, आता कैसी जाऊ घरा, कैसी जाऊ घरा, कैसी जाऊ घरा, कृष्णा. बाबा त्या कृष्णाला पाहिलं आणि मी सर्व काही विसरली, काम धंदा विसरली, देवाला पाहिलं, सर्व काही विसरल्यानंतर फक्त आता एकच आठवतं, गोविंद गोविंद गोविंद. का, कारण त्या भगवंतासोबत आता मला प्रीत लागलेली आहे. भागवत कथेत गोड गोड प्रमाण आहेत. मुझे लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने. हे बाबा मला आता लोकांसोबत नाही, मला प्रीत जळाली ती माझ्या देवासोबत. खाना पीना भूल गई मैं, आना जाना भूल गई मैं, मुझे मिल गया मन का मीत की दुनिया क्या जाने. आता काही नाही, आता सर्व काही फक्त त्या भगवंता करता समर्पित आहेत. अहो त्या गोपिका जर दही दूध लोणी घेऊन जर मथुरेच्या बाजाराला निघाल्यात तर ते दही दूध लोणी विकायचे. मग काय विकायचे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या कोणी. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या कोणी. कारण त्या देवाला पाहिल्यानंतर ही मनाची स्थिती झालेली आहे. म्हणून बाबा
मला कळत नाही ग काय करू सये सावडे गोविंद आपे आप लपत मन तेथे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्या देवाला मी पाहिलं आणि देवाला पाहिल्यानंतर मन तर त्याच्या ठाई झालं पण माझं स्वरूप त्याच्या स्वरूपामध्ये एक झालं. अभंगाचं शेवट. बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा, 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 बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा. एक झाले मनी मन क्षमा एक झाले, काय करू से सावळे गोविंद, काय करू से सावळे गोविंद. एक झाले मनी मन क्षमा एक झाले, काय करू से सावळे गोविंद, काय करू से सावळे गोविंद. बाप रखुमा देवीवरू सावडी प्रतिमा. बाप रखुमा देवीवरू म्हणजे माऊली ज्ञानोबरायांचा अभंग. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्या भगवंताची सावडी प्रतिमा मी पाहिली आणि मनी मन क्षमा एक झाले म्हणजे त्या भगवंताच्या स्वरूपासोबत मी काय झालो एक झालो. हे माऊली ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. मग तुमचा संभ्रम असेल आतापर्यंत गोपिका बोलत होती मग आता माऊली ज्ञानोबराय कसं बोलायला लागले सांगतो आणि वचन घेतो आणि पुढच्या 5 मिनिटात सेवा आटोपतो. चालेल ना? बरं ऐका. गोड भाव असा आहे गोपिका जसं वेदातल्या श्रुती बनून देवाचं वर्णन करू लागले आणि देवाचं विधिमुखानं यथार्थ वर्णन देवाचं केलं आणि भगवंतानं आपलं अवतार कार्य संपवलं आणि भगवान परमात्म्याने अवतार कार्य संपवल्यानंतर भगवान परमात्मा जाता जाता श्रुतींना सांगून गेले बाबा मला जावं लागतंय तुम्हाला पण आता निघावं लागणार आहे. वेदातल्या श्रुती पण आपलं स्वरूप टाकून पुन्हा त्या ठिकाणी वेदाला प्राप्त झाले पण वेदाकला गेल्यानंतर पुन्हा त्या वेदातल्या श्रुतींचं समाधान झालं नाही. पुन्हा ते देवाकडे गेले आणि देवाला म्हणू लागले देवा तुझं वर्णन आम्ही गोकुळात केलेलं आहे ते जे स्वरूप होतं ते सगुण साकार होतं. तुझं वर्णन आम्ही केलेलं आहे निषिद्ध मुखानं ते जे स्वरूप होतं ते निर्गुण निराकार होतं पण देवा या निर्गुण निराकाराचं वर्णन आम्हाला आमच्या मुखातून करायचं आहे पण विधी मुखानं करायचं आहे निषिद्ध मुखानं नाही. देव म्हणले एकदा तुमची इच्छा पूर्ण केली आता अजिबात जमणार नाही. वेद बोलू लागला देवा हा असं चालणार नाही तुम्हाला आमची इच्छा पूर्ण करावी लागेल. म्हणले अजिबात जमणार नाही. म्हणले देवा एवढं लक्षात ठेवा तुम्हाला मान वेदामुळे कोणामुळे आम्ही जर ठरवलं तर देवा तुमची किंमत कमी केल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणले जर गळ्यापर्यंत येत असेल तर नक्कीच याचं काहीतरी सोल्युशन करायला पाहिजे. देव म्हणले ऐका ऐका याला पण एक अपवाद आहे आता तुम्ही गळ्यापर्यंत कॉलर धरू लागले मग तर माफी मागायला पाहिजे ना माणसानी पण तो ताटच राहिला तर मग 2-4 खाऊनच जातो. म्हणून कधीही लक्षात ठेवा वेळ आल्यावर माणसानं नम्र झालं पाहिजे कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. देव सुद्धा नम्र झाले. काळजी करू नका याचं एक असं उपाय आहे असा अपवाद आहे. एक काम करावं लागेल आता तुम्हाला निर्गुण निराकार ब्रह्माचं वर्णन जर विधिमुखातून करायचं असेल तर ते शक्य नाही पण तुम्ही जर त्या ठिकाणी माझं प्रात्यक्ष स्वरूप आणि माझ्या जीवनाला म्हणजे माझ्या स्वरूपाला जर धक्का लागत असेल तर त्याचं सोल्युशन त्याचा पर्यायी मार्ग असा आहे की तुम्हाला जर निर्गुण निराकार या ब्रह्माचं वर्णन विधिमुखातून करायचं असेल तर या कलियुगामध्ये माऊली मावश्य ज्ञानोबरायांचा अवतार होईल. माऊली ज्ञानोबरायांच्या मुखात जाऊन तुम्ही बसा आणि मग या ब्रह्माचं निर्गुण निराकाराचं वर्णन तुमच्या मुखातून होईल. त्याच वेदातल्या श्रुती माऊली ज्ञानोबरायांच्या मुखात जाऊन बसल्यात आणि माऊली ज्ञानोबरायांच्या मुखात जाऊन बसल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांनी देवाचं केलेलं वर्णन बाप रखुमा देवीवरू सावडी प्रतिमा मनी मन क्षमा एक झाले काय करू शये सावडे गोविंद आपे आप लपत मन तेथे. भगवान परमात्म्याची सावडी प्रतिमा
माऊली ज्ञानोबराय तुम्ही जी बघितली ती कुठली, ती दुसरी कुठलीच नाही. कोणती? विठोबा रुक्माई. टाळी वाजवा, टाळी. हा टाळी, टाळी. हा